महानगरपालिकेच्या निवडणुकीचे काल निकाल जाहीर झाले आणि निकाल जाहीर झाल्यानंतर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांपैकी 24 महानगरपालिकांमध्ये निर्विवाद बहुमत जे आहे ते शिंदे आणि भाजप यांच्या महायुतीला आलेलं आहे। आणि यासोबत आपण पाहतोय अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देखील निवडून आलेले आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या विजयाचा नेमका अन्वयार्थ आपल्याला काय लावता येतो, त्याचा काय अन्वयार्थ आपण लावला पाहिजे, या संदर्भाने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। नेमके वंचितचे उमेदवार किती निवडून आले, त्यांचं नेमकं महाराष्ट्राच्या या महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये त्यांचं नेमकं अस्तित्व काय दिसून आलं, त्यांची आणि काँग्रेसच्या युतीचा फायदा का फटका, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील। आपल्या सर्वांना माहित आहे, काल दिवसभर जवळपास प्रत्येक वंचितच्या कार्यकर्त्याच्या वॉलवरती सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात वंचितच्या निवडून आलेल्या कार्यकर्त्यांचं उमेदवारांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। यामध्ये आपण पाहतोय काँग्रेस सोबत युती करण्यात आलेली होती। गेल्या बऱ्याच वर्षापासून काँग्रेस सोबत युती नव्हती किंवा अनेक ठिकाणी युती केलेली नाही। अशा वेळी लातूर, नांदेड आणि मुंबई अशा ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस सोबत युती केलेली होती आणि या युतीचे परिणाम नेमके काय झाले हे आपल्याला पाहावं लागेल। एकूणच महाराष्ट्रातल्या या 29 महानगरपालिकांपैकी 24 महानगरपालिकांमध्ये महायुतीचा दबदबा नवे स्पष्ट असं बहुमत मिळालेलं असताना अशा पार्श्वभूमीवर आंबेडकरवादी राजकारणाचा अन्वयार्थ काय आहे किंवा MIMने केलेल्या प्रगती पुस्तकाचं काय करायचं, या सर्वांची उत्तरं आपण या माध्यमातून आपण शोधणार आहोत। पहिल्यांदा आपण पाहूयात की एकूण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून किती आले, तर यामध्ये आपल्याला सांगता येईल चंद्रपूरमध्ये 2 आलेले आहेत, तर अमरावतीमध्ये 1, त्यासोबतच अकोला 5, नांदेड 5, लातूर 4 आणि इकडे आपण पाहतोय संभाजीनगरला 4 आणि उल्हासनगरला 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत। आता हे महाराष्ट्राचं एकूण वंचित बहुजन आघाडीचं प्रगती पुस्तक आपल्याला सांगता येते, परंतु MIM खरं तर नांदेड, संभाजीनगर आणि त्यासोबतच आपल्याला सांगता येईल की अशा अनेक ठिकाणी MIM हे दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन एकूणच दुसऱ्या क्रमांकावर आहे। आणि मग MIM आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या विजयाचा आपण खरं तर अर्थ लावूयात, परंतु त्याआधी आपल्याला सांगावं लागेल की वंचित बहुजन आघाडीने खरंच या निवडणुकीमध्ये यश मिळवलं आहे का। बाळासाहेब आंबेडकरांचे आक्रमक भाषणं असतील, प्रचंड सभेला गर्दी असेल किंवा त्यासोबतच सुजात आंबेडकर यांच्याही सभेला प्रचंड गर्दी होती, त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये कन्व्हर्ट नाही झालं, हे आपल्याला पहिल्यांदा मान्य करावं लागणार आहे। परंतु वंचितचं यश आहे का, तर नक्कीच यश आहे, कारण आपण पाहतोय की आजच्या घडीला ज्या पद्धतीने जी सुनामी आलेली आहे भाजपची आणि महायुतीची, त्या सुनामीमध्ये खऱ्या अर्थानं मोठे राष्ट्रीय पक्ष खरं तर नेस्तानाबूत झाले, त्यांचं पानिपत झालं। अशा वेळी वंचित बहुजन आघाडी आपलं खरं तर अस्तित्व टिकून ठेवताना दिसून येत आहे। त्यामुळे निश्चितच हे यश वंचित बहुजन आघाडीचं आहे असं म्हणता येते। परंतु दुसरी बाजू जेव्हा आपण पाहतो की MIM सारख्या पक्षाने महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत, त्यामध्ये नांदेड मध्ये 14 नगरसेवक त्यांनी निवडून आणलेले आहेत, तर संभाजीनगरमध्ये जवळपास 33 आणि अमरावतीमध्ये 15 अशा या तिन्ही शहरामध्ये संभाजीनगरमध्ये 33 आणून आणि अमरावतीमध्ये 15 नगरसेवक आणलेत आणि इकडे नांदेडमध्ये 14 नगरसेवक MIMने निवडून आणलेले आहेत आणि दुसऱ्या स्थानी हा पक्ष या शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये राहिलेला आहे। आणि मुंबईमध्ये देखील त्यांनी जवळपास 8 जागा जिंकलेल्या आहेत। म्हणजे याच्यावरून आपल्याला सांगता येतं की जिथे MIMने मोठ्या प्रमाणामध्ये सभा खरं तर ओवेसी यांनी घेतलेल्या होत्या, आक्रमक भाषणं होती, संविधानाचं समर्थन होतं, त्यासोबतच येत्या काळामध्ये या देशाचा प्रधानमंत्री खरं तर या देशाची प्रधानमंत्री एखादी भुरकाधारी महिला होऊ शकते असं स्पष्ट ओवेसी यांनी अनेक भाषणामधून स्पष्ट केलेलं होतं, त्यांनी मत देखील मांडलेलं होतं। त्यासोबतच त्यांची प्रत्येक महानगरपालिकेतली दमदार अशी भूमिका असेल, मताचं विभाजन झाल्यानंतर त्याचा फायदा खरं तर MIMने घेतलेला आहे। भाजपच्या अनेक ठिकाणी भाजपच्या मताचं विभाजन झालेलं आपल्याला दिसतं, त्या ठिकाणी MIMने फायदा घेतलेला आहे।
तसं आपण इकडे पाहूयात की लातूरमध्ये खरं तर लातूरमध्ये देशमुख कुटुंबीय आहे आणि त्यांच्या संदर्भाने रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी केलेलं विधान आणि त्या विधानातून त्या ठिकाणी लोकांमध्ये निर्माण झालेली चीड, विलासरावांच्या बाबतीमध्ये हे विधान खरं तर भाजपला त्या ठिकाणी भोवलं असं अनेक जण म्हणत आहेत, परंतु तसं थोडं काही कारण आपला देता येईल, परंतु त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडी सोबत होती म्हणून त्या ठिकाणी काँग्रेसला, देशमुख परिवाराला कुठेतरी आपला बालेकिल्ला, आपली गडी त्यांना टिकून ठेवता आली, ते फक्त वंचित बहुजन आघाडीमुळे. परंतु मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये रवींद्र चव्हाणांच्या एका विधानामुळे त्या ठिकाणी महानगरपालिका गेली असं जर आपण निरीक्षण करत असू तर ते चुकीचं होईल, कारण तसा मग अन्याय ह्या वंचित बहुजन आघाडीवर होऊ शकतो. ते विधान तर या पराभवाला थोडे काही अंशी कारणीभूत आहे, परंतु या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस झालेली युती आणि या ठिकाणी सुजात आंबेडकरांची झालेली सभा आणि त्या सभेला मिळालेला प्रतिसाद, त्याचे मतात झालेले परिवर्तन हे खरं तर आपल्याला या विजयाचे गणित आपल्याला मांडता येते. त्या ठिकाणी खरं तर काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार वंचित बहुजन आघाडीच आहे हे नाकारता येत नाही, परंतु या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला केवळ 4 जागा मिळाल्या आणि हे खरं तर त्यांचंही यश मानता येते, परंतु अनेक भागामध्ये ज्या मागच्याच प्रकारासारखं, म्हणजे जसा मागे प्रकार घडायचा की भारी बहुजन महासंघाला काँग्रेसची मते पडायची नाही, तसंच काहीसं चित्र महाराष्ट्रामध्ये या 3 ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. इकडे आपण पाहतोय नांदेडमध्ये 5 जागा निवडून आलेल्या आहेत आणि या 5 जागा खरं तर अत्यंत चुरशीच्या आणि या ठिकाणी आपण पाहतोय की वंचितचं हे यश असलं तरी या ठिकाणी वंचितने जवळपास 19 ते 20 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 5 जागेवर यश मिळालं. बाकी ठिकाणी मात्र मनावा तसा प्रतिसाद वंचितला मिळालेला नाही. त्यामध्ये काँग्रेसचं देखील आपण पाहतोय की तेवढा विजयाची घोडदौड त्यांची थांबवण्याचं काम अशोकराव चव्हाण यांनी खरं तर नांदेडमध्ये केलेलं आहे. दुसरीकडे आपण पाहतोय मुंबईमध्ये मोठी घडामोडी घडलेली होती आणि अशा बार्गेनिंगमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी खूप जागा आपल्या पदरात पाडून घेतलेल्या होत्या, परंतु या ठिकाणी 0 ठिकाणी खरं तर एकाही जागेवर वंचितला यश मिळवता आलं नाही, परंतु त्या ठिकाणी बऱ्यापैकी यश हे काँग्रेसच्या पारड्यामध्ये पडतंय. याचा फायदा काँग्रेसला झाला, परंतु वंचितला झाला का, तर मुंबईमध्ये वंचितला फायदा झाला नाही असंच म्हणावं लागेल काँग्रेससोबत युती करून. परंतु नवसंजीवनी देण्याचं काम खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला दिलेला आहे. नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण यांचा धूमधडाका जर आपण पाहिला तर फक्त वंचितमुळे कुठेतरी काँग्रेसला नांदेडमध्ये आपली लाज राखता आली. याच्या पाठीमागे फक्त वंचित होती. जर वंचित सोबत नसती तर आज नांदेडमध्ये एवढ्याही जागा ह्या खरं तर आल्या नसत्या. म्हणजेच या ठिकाणी वंचितमुळेच काँग्रेसला आपली लाज राखता आली. पण स्थानिक कर्मचाऱ्यांच्या, स्थानिक कार्यकर्त्यांच्या, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या खरं तर कामामध्ये कुठेतरी कुचराई दिसून आली असा आरोप देखील वंचितकडनं होतोय. म्हणून या ठिकाणी फारसं यश मिळालं नाही असं वंचित बहुजन आघाडीचं मत आहे. परंतु अशोकराव चव्हाण यांनी ज्या जुन्या काँग्रेसमधल्या आजी माजी नगरसेवक, महापौर यांना थेट भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांनी या सर्वांना निवडून आणलंय. त्यांचा करिश्मा त्यांनी कायम ठेवलाय. परंतु मतांचा विचार करायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीने देखील चांगलीच ठसल या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी चांगली टक्कर दिलेली आहे आणि म्हणून आपण पाहतोय 5 जागा या ठिकाणी निवडून आल्या. आता एक आपण अन्वयार्थ जर महाराष्ट्राच्या एकूण राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडीचा लावला तर काही सत्य समोर येतं आणि ते प्रत्येक कार्यकर्त्याला आणि प्रत्येकाला मान्य करावं लागेल. जिथे MIM अमरावती सारख्या, संभाजीनगर सारख्या आणि नांदेड सारख्या ठिकाणी 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष होतो, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर मुस्लिम समुदाय आहे आणि तसाच तेवढ्याच तुलनेमध्ये अनेक ठिकाणी आंबेडकरवादी समाज देखील आहे. आंबेडकरवादी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून आपण नांदेडकडे पाहतो, सोलापूरकडे पाहतो, इकडे आपण लातूरकडे पाहतो आणि अशा भागामध्ये विदर्भात देखील अनेक ठिकाणी आपण पाहतोय, अकोला असेल किंवा अमरावती असेल, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंबेडकर चळवळीचा वारसा चालवणारी कार्यकर्ते आहेत. परंतु या ठिकाणी ही मतांमध्ये कन्वर्ट का
करता आलं नाही किंवा ह्या ज्या जाहीर सभा व्हायच्या त्या सभेला प्रचंड गर्दी आंबेडकरवाद्यांची असायची, परंतु त्या ठिकाणी त्या मतामध्ये खरं तर त्याचं परिवर्तन, त्याचं कन्वर्ट झालं नाही आणि मग मतात न झाल्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीला अनेक ठिकाणी फटका बसलाय. MIM सारखा पक्ष जर दुसऱ्या स्थानी राहत असेल आणि आंबेडकरवादी राजकारणाचा आणि समाजकारणाचा बालेकिल्ला असणाऱ्या नांदेडमध्ये मात्र 5 जागा मिळून 3ऱ्या-4थ्या स्थानावरती वंचितला समाधान मानावं लागतंय. या ठिकाणी एक आपल्याला सांगता येतं की MIMने आपल्या पक्षाशी आणि आपल्या नेतृत्वाशी कायम इथल्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी इमान राखले असं आपल्याला म्हणता येते. परंतु दुसरीकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा खरं तर अनेकाला वाटतं की आपण प्रति बाबासाहेब आंबेडकर झालोय आणि म्हणून कुठेतरी वंचितच्या यशाला थोडी खीळ बसलेली आहे. थोडा त्या यशाच्या घोडदौडला थोडासा खरं तर त्याला आपण म्हणू की थांबवण्यात आलेला आहे हा रथ असंच म्हणता येईल. आणि मग हा रथ दुसऱ्या-तिसऱ्या कोणी थांबवला नाही तर याच चळवळीतल्या स्वतःला प्रति बाबासाहेब समजणाऱ्याच कार्यकर्त्यांनी थांबवलाय का हा प्रश्न पडतो. MIMच्या तुलनेत खरं तर वंचित बहुजन आघाडीला चांगलं यश मिळायला पाहिजे होतं, परंतु ते यश मिळालेलं नाही आणि जे काही यश मिळालेलं आहे त्याच्यात खरं तर समाधान वंचित आघाडी मानत असली तरीही एकूण त्यांची संख्या पाहता शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे 2019च्या निवडणुकीतली मते पाहता एक आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीकडे मतदार असून सुद्धा ते यावेळेस वंचितच्या पारड्यात का पडले नाही, ते यश का मिळालं नाही याच्या पाठीमागे खरं तर चिंता आणि चिंतनाची बाब म्हणता येते की आंबेडकरवादी राजकारण हे आंबेडकरवादी बालेकिल्ल्यात आणि आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यात आपल्याला म्हणावं तसं प्रभावशाली दिसून आलेलं नाही. ही शोकांतिका म्हणता येते एकूणच आंबेडकरवादी राजकारणाची. दुसरीकडे आपण पाहतो की या निवडणुकीमध्ये खरं तर कुठेच आपल्याला पाहायला मिळत नाही बहुजन समाज पार्टी. एकेकाळी 2004च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभरामध्ये एक चांगली प्रगती करणारा हा पक्ष मात्र आत्ताच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मात्र तो फारसा प्रभावशाली दिसून आलेला नाही. एकूणच काय तर वंचित बहुजन आघाडीला मिळालेलं यश हे जरी यश वाटत असलं तरी संख्या आंबेडकरवादी राजकारण हे खरं तर आंबेडकरवादी राजकारणामध्ये आणि आंबेडकरवादी समाजकारण जेव्हा आपण पाहतो तेव्हा सामाजिक बालेकिल्ला असलेल्या ठिकाणी, आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या ठिकाणी हे जे यश आहे ते तेवढं समाधानकारक नाही. कारण ज्या ठिकाणी MIM 15 जागा नांदेडला निवडून आणते त्या ठिकाणी 5 जागा ह्या खरं तर वंचित बहुजन आघाडीच्या निवडून येतात. हे एकूणच समाजकारण करत असताना ज्याला आपण बालेकिल्ला समजतो अशा ठिकाणी अशा प्रकारची प्रगती ही फारशी समाधानकारक नाही. कारण या ठिकाणी किमान 15 ते 16 ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून यायला पाहिजे होते. तसा एकूण मतांची संख्या पाहता तशी मात्र या ठिकाणी निवडणूक झालेली नाही आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. परंतु या सर्व तुलनेमध्ये MIM असू द्यात किंवा इतर पक्ष असू द्यात एकूणच काय तर भाजपच्या आणि एकूण महायुतीच्या सुनामीमध्ये स्वतःला टिकून ठेवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत आहे. हेही थोडे नाही, खरं तर हे देखील एक कौतुकास्पद आहे. परंतु ज्या बळावरती बाळासाहेब आंबेडकर एकूण आपल्या राजकारणाची दिशा ठरवतात त्यांना अशा ठिकाणी बळ मिळणं हे अत्यंत गरजेचं होतं, परंतु तेवढ्या प्रमाणात मिळालेलं नाही हे देखील आपल्याला नाकारता येत नाही. एकूणच काय तर MIMला मिळालेलं यश याचं चिंतन आंबेडकरवादी राजकारण्यांनी आणि राजकारणाने करावं. कारण ज्या ठिकाणी MIM दुसऱ्या स्थानी राहते, संभाजीनगर असेल किंवा नांदेड असेल किंवा इकडे अमरावती असेल, या ठिकाणी मोठ्या संख्येने आंबेडकरवादी समाज आहे, मोठ्या संख्येने आंबेडकरवादी चळवळ या ठिकाणी असताना सुद्धा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला म्हणावं तसं यश मिळत नाही. ते दुसऱ्या स्थानी MIM राहते. खरं तर MIMचं कौतुकच करावं लागेल आणि MIM कडून काहीतरी धडा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि एकूणच वंचितच्या मतदारांनी घेतला पाहिजे. 2019च्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यामध्ये या 19च्या विधानसभेत मते खरं तर लोकसभा आणि विधानसभेमध्ये मते टाकलेली होती. अशा या चळवळीच्या बालेकिल्ल्यात ते म्हणजे संभाजीनगर असो की इकडे आपलं नांदेड असो अशा ठिकाणी आणि विदर्भामध्ये देखील अकोला असेल किंवा अमरावती असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरवादी चळवळ एकूणच आंबेडकरवादी समुदाय मोठ्या संख्येने असताना सुद्धा या ठिकाणी वंचितला म्हणावं तसं यश न मिळणे आणि MIMने या ठिकाणी
चांगली प्रगती करणे, दुसऱ्या क्रमांकाची नगरसेवक निवडून आणणे, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरणे, ही खरं तर वंचितच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर कुठेतरी आपल्याला हे यश फारसं वाटत नाही. त्यामुळे वंचितचं जे यश आहे ते कुठेतरी या संख्येच्या तुलनेत कमीच वाटायला लागतं. परंतु हे सर्व जरी असं असलं तरी एकीकडे आपण पाहतोय MIM अनेक ठिकाणी भाजपसोबत देखील युती करतो, आंदोलन युती झालेली अनेक ठिकाणी पाहिलेली आहे. इकडे आपण अकोट असेल किंवा अंबरनाथ असेल अशा ठिकाणी देखील काँग्रेसने केलेल्या चुका त्यांना भोवलेल्या आहेत. MIMनं या ठिकाणी थेट भाजपसोबत घरोबा केलेला होता आणि मग या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी राजकारणातल्या तडजोडीच्या आहेत. आज बाळासाहेब आंबेडकरांनी लातूर, नांदेड आणि मुंबईमध्ये तडजोड केलेली होती आणि या ठिकाणी त्यांनी वंचित बहुजन आघाडीची युती ही काँग्रेससोबत केली. परंतु या ठिकाणी म्हणावं तसं यश या पक्षाला मिळालेलं नाही. परंतु यामध्ये काँग्रेसला मात्र संजीवनी देण्याचं काम कुठेतरी वंचित बहुजन आघाडीने केले आणि पुन्हा एकदा काँग्रेसची मते मात्र वंचितच्या पारड्यात पडलेली नाहीत. हेच सिद्ध होते आणि हे कुणी नाकारू शकत नाही. वंचितचं यश नक्कीच आहे. या महायुतीच्या सुनामीमध्ये हे यश मान्य करावं लागेल. परंतु ज्या तुलनेत आंबेडकरवादी समाज या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, लातूर, नांदेड असेल किंवा संभाजीनगर असेल, अमरावती असेल, अकोला असेल, यासारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरवादी कार्यकर्ते, आंबेडकरवादी राजकारण आणि आंबेडकरी समाज असून सुद्धा या ठिकाणी यश न मिळणे खरं तर वंचितच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि मतदारांनी MIM कडे पाहून काहीतरी शिकावं लागेल, काहीतरी त्यांच्याकडून घ्यावं लागेल. कारण आज घडीला त्यांचं यश आपण नाकारू शकत नाही. परंतु याचा अर्थ असा होऊ शकत नाही की वंचितला अपयश आले. वंचितने खरं तर काँग्रेसला संजीवनी दिल्याची चर्चा देखील आपण पाहतोय, दिसून येत आहे आणि ते खरं देखील आहे. अनेक ठिकाणी लातूर आणि नांदेडमध्ये ज्या काही जागा आलेल्या आहेत त्या फक्त वंचितच्या युतीतून आलेल्या आहेत. नाहीतर आज लातूर नक्कीच काँग्रेसच्या हातून गेलं असतं. त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने चांगली प्रगती केली आहे. चंद्रपूर सारख्या ठिकाणी देखील आपण पाहतोय वंचितनं चांगलं यश मिळवलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी अतिशय थोड्या मतावरून वंचितच्या जागा ह्या पडलेल्या आहेत. त्या ठिकाणी खूप काम करण्याची आणि मेहनत घेण्याची तयारी वंचितच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेली आहे. एकूणच काय तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वंचितने संजीवनी देण्याचं काम काँग्रेसला केलेलं आहे. परंतु या सर्व याच्यामध्ये आपल्याला सांगता येते की आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय का, याची खरं तर चिंता आणि चिंतन आणि याचं निरीक्षण वंचितच्या कार्यकर्त्यांनी करावं. अनेक निष्ठावंत लोक कामं करतात, परंतु आयत्या वेळेला मात्र ते दळून पीठ इतरांच्या पारड्यात टाकायचं हे देखील घडत आहे का, याच्यात थोडंसं चिंतन करण्याची गरज वंचितच्या कार्यकर्त्यांना आणि नेतृत्वाला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. एकूणच काय तर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने मिळवलेलं यश हे चांगलं कौतुकास्पद आहे, परंतु समाधानकारक आहे असं आपण म्हणू शकत नाही. धन्यवाद.